शुद्ध स्वरूप आहेत. आमची पापं दूर करून हे सोम तुम्ही आम्हाला सुख द्या. आणि प्रेमाची भावना उत्पन्न करून पवित्रता निर्माण करा. आता मी तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र क्रमांक 26. यामध्ये काय आहे? हे कविरत्यो आहे. कविरत्यो इथे बघा. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, भक्ती करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजेच भक्तांसाठी परमात्मा सर्व मार्ग सोपे करत त्यांच्या सर्व विघ्नांचे, संकटांचे नाश करतो, मर्दन करतो. त्यांना पवित्र करून आणि आपल्या प्रतिमेला सरळ करत तो कांतिमय परमात्मा, तो कबीर देव आहे. इथे सर्वज्ञच्या ऐवजी कबीर देव, कबीर साहब विजेप्रमाणे हालचाली करत वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला, श्रेष्ठ भक्ताला प्राप्त होतो. आता बघा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 वाचला. आता 27 वाचूया. एवढंच वाचूया. जो परमात्मा द्युलोकाचे 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे. एकाच ठिकाणी राहतो जो परमात्मा द्युलोकांमध्ये 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे. पुण्यात्मांनो, द्युलोक म्हणजे तेजोमय लोक. जो सतलोक म्हणजे ज्याला संत भाषेमध्ये आम्ही सतलोक म्हणतो, सचखंड म्हणतो, ती पृथ्वी स्वप्रकाशित हिऱ्यासारखी आहे. आणि त्या सतलोकाचे 3 भाग आहेत, 3 स्तर, 3 विभाग आहेत. आणि त्याच्या 3ऱ्या स्तरावर सर्वात वरच्या स्थानावर परमात्मा विराजमान आहे. घुमटाच्या आत सिंहासनावर राजासारखा, डोक्यावर मुकुट आहे, वरती सफेद छत्र आहे. पुण्यात्मांनो, महर्षी दयानंद काय म्हणतात, काय मानतात की परमात्मा एका स्थानावर नाहीये. आता त्याचं एक प्रकरण दाखवतो. सत्यार्थ प्रकाश. नंतर पुढे जाऊया. पहिले महर्षी दयानंद यांच्याद्वारा प्रकाशित साऱ्या जीवनाचा त्यांचा अनुभव. त्यांनी ज्या प्रकारे वेद जाणला आणि जसा साऱ्या आयुष्यात त्यांनी अनुभव घेऊन अध्यात्म मार्ग समजून घेतला, तो सगळाच्या सगळा त्यांचा अनुभव सत्यार्थ प्रकाश या पुस्तकामध्ये लिहून ठेवलाय. तर या सत्यार्थ प्रकाश पुस्तकाला महर्षी दयानंद समजा, त्यांचा अनुभव आहे म्हणजे तेच त्यांचं समजावणं, जो काही त्यांचा अनुभव संग्रह होता तो सगळा लिहून टाकला. आता बघा महर्षी दयानंद काय सांगतात परमात्म्याच्या विषयी. हे आहे सत्यार्थ प्रकाश. आता बघा महर्षी दयानंदांना या पोजमध्ये बघून माणूस घाबरून मरेल. पुढच्यामध्ये तर महात्म्याने कमालच केली आहे. देवाशी सरळ संपर्क करून ठेवला असेल. आता बघा यातील अनुभवातूनच कळेल. हे आहे आज सत्यार्थ प्रकाश. आता पहा याच्यात काय लिहिलंय की वेद आदी विविध म्हणजे वेद आदी विविध म्हणजे सतशास्त्राप्रमाणे, सद्ग्रंथाप्रमाणे, सद्ग्रंथांचा आधार घेऊन याची रचना केली आहे. कोणी? श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. त्यांच्या नावाच्या मागे आणि पुढे कितीतरी उपमा लावल्या आहेत. हे प्रकाशक आहेत वैदिक यती मंडल, दयानंद मठ, दीनानगर, पंजाबचे. आणि हे तेच प्रकाशक आहेत, तेच. आणि हे आहेत मुद्रक आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतक. ठीक आहे. आता याच्या पान क्रमांक 153 वर तुम्हाला दाखवतो. सप्तमस्मुल्ला सत्यार्थ प्रकाश या प्रकाशनाचे पान क्रमांक 153. इथे बघूया. कोणीतरी प्रश्न केलाय, ईश्वर व्यापक आहे का एका विशिष्ट देशात राहणारा आहे? महर्षी दयानंदांनी सांगितलंय की व्यापक आहे. जर एका देशात राहता तर सर्व अंतर्यामी, सर्वज्ञ, सर्वनियंता
सगळ्यांचा स्रष्टा, सगळ्यांचा धर्ता, प्रलयकर्ता होऊ शकला नसता. अप्राप्त देशामध्ये करता तरी क्रिया असंभव आहे. आता महर्षी दयानंद यांनी हे स्पष्ट केले आहे की परमात्मा एकाच देशात राहत नाही. एकाच देशात राहता तर साऱ्या सृष्टीची रचना कशी केली असती? हे तर जड बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचे विचार असतात. परमेश्वराच्या वचनामध्ये एवढी शक्ती, एका शब्दात सारी रचना रचू शकतो तो. मग देव आमच्यासारखाच झाला, तर मग देव कुठून झाला? आणि दाखवतो की महर्षी दयानंद यांनी याच सत्यार्थ प्रकाशमध्ये मुसलमान धर्मातील याच गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. काय तुमचा खुदा माणसासारखा आहे, जो एकाच जागी राहतो? एकाच जागी राहणारा कधी देव होऊ शकत नाही. बघा, हे आहे सत्यार्थ प्रकाश. चतुर्दशसमुल्लास, 14 480 वर 480 पान आहे. निश्चितच परवरदिगार तुमचा अल्लाह आहे, ज्याने निर्माण केले आकाश आणि पृथ्वीमध्ये 6 दिवसाच्या आत करार निर्माण केला. आकाशामध्ये कामाची तदबीर करतो. आता हे कुराण शरीफ आहे. कुराण शरीफच्या एका आयतेचा अनुवाद आहे. महर्षी दयानंद यांनी याच गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. ज्ञानाच्या आधारे खोट्यावर टीका केली आहे. काय म्हटलं आहे? हे सिद्ध केलंय की हे लिहिलंय की जे माझ्या हुकुमाने होतं आणि झालं. जे कुराणमध्ये असं म्हटलंय की ज्याला 6 दिवस लागूच शकत नाहीत, यावरून 6 दिवस लागले हे खोटं आहे. जर हे व्यापक असतं तर वरती आकाशात का थांबतं? आणि जेव्हा तदबीर करतो कामाची, तेव्हा तुमचा खुदा अगदी माणसासारखाच आहे. महर्षी दयानंद मान्य करीत नाहीत की खुदा परमात्मा मनुष्यासारखा आहे. त्याकडे लक्ष वेधलंय. कारण जो सर्वज्ञ आहे तो बसल्या बसल्या तदबीर काय करणार? यावरूनच लक्षात येतंय की देवाला न मानणाऱ्या जंगली लोकांनीच हे पुस्तक लिहिलं असावं. आणि महर्षी दयानंद यांनी यामध्ये आणि किती वाईट प्रकारे टीका केली आहे. आणि यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही म्हणताय की खुदानी 6 दिवसात सृष्टीची रचना केली, 7व्या दिवशी सिंहासनावर बसला. सिंहासनावर बसला याचा अर्थ तो माणसासारखाच झाला. महर्षी दयानंद म्हणतात नाही, तो तर व्यापक आहे. अर्थात एका ठिकाणी राहत नाही. आता पुढे पहा, पान क्रमांक 481 वर 14 481व्या पानावर काय म्हणतात? ही एक आयत आहे कुराणातली. आता याच्याकडे लक्ष वेधून म्हणतात की कुराण कुठून उतरवलं? काय खुदा वरती राहतो? महर्षी दयानंद तर मानत नाहीत की राहतो. काय खुदा वरती राहतो? जर ही गोष्ट खरी आहे तर एकाच देशात राहिल्यामुळे तो ईश्वर असू शकत नाही. एक देशी म्हणजे एकाच ठिकाणावर बसून राहणारा तो देव होऊ शकत नाही. कारण की ईश्वर सर्व ठिकाणी एकाच वेळी व्यापलेला आहे. निरोप पोचवणं हलकार्याचं काम आहे. आणि हलकार्याची आवश्यकता त्यालाच पडते जो मनुष्य प्राण्यासारखा एकदेशी आहे. आणि हिशोब घेणं देणं पण माणसाचं काम आहे, देवाचं नाही. कारण तो सर्वज्ञ आहे. यावरून हे निश्चित होतं की एका अल्पज्ञानी माणसाने कुराण लिहिलं आहे. अल्पज्ञानी म्हणजे मंदबुद्धी असणाऱ्या माणसाने कुराण लिहिलं आहे, महर्षी दयानंद म्हणतात. महर्षी दयानंद परमात्म्याला निराकार मानतात. एकाच देशात राहणारा नाही मानत. हे त्यांचं सत्यार्थ प्रकाश तुम्हाला परत दाखवतो. हे तेच सत्यार्थ प्रकाश आहे. हे तेच आहे. याच्या 154 पानावर 7व्या समुल्लासमध्ये
154 पानावर इथे बघा. कोणीतरी प्रश्न विचारलाय की ईश्वर साकार आहे की निराकार. महर्षी दयानंद म्हणतात निराकार. ठीक. आता महर्षी दयानंद यांच्याकडून फायनल झालं की परमात्मा निराकार आहे, तो माणसासारखा नाही आहे, तो कोणत्याही एकाच स्थानावर राहत नाही. आणि एक आनंदाची गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे की महर्षी दयानंदजी वेदांना सत्य मानतात आणि म्हणतात, लिहिलंय त्यांनी, जे वेदामध्ये लिहिलंय ते स्वीकार्य आहे आणि वेदांच्या विरुद्ध आम्ही कोणतीही गोष्ट मानत नाही. आता तुम्हाला पुन्हा दाखवतो की वेदांमध्ये परमात्मा कसा आहे. आता सत्यार्थ प्रकाश ठेवून दिला आणि ऋग्वेद आपण पुन्हा घेतलं. हा आहे ऋग्वेद. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीहून. या अनुवादक आहेत आर्य भाषा भाष्य. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. हे तर आपण आधीच वाचलेलं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82च्या 1 मध्ये स्पष्ट झालंय की सर्वोत्पादक प्रभू प्रकाश स्वरूप सर्व गुणांचा वर्षाव करणारा, पाप नष्ट करणारा आणि राजासारखा 269 वर आहे आणि 270 वर आहे. राजासारखा बघण्यासारखा आहे, राजासारखा मनुष्य रूपामध्ये आहे आणि तो पृथ्वी इत्यादी सर्व लोकांमध्ये, लोकोत्तरांमध्ये शब्दमय होतो आहे. त्या वर्णीय पुरुषाला जो दृढ भक्त आहे अशा आत्म्याला पवित्र करत प्राप्त होत आहे. जशी आकाशामधली वीज स्नेह ओल असणाऱ्या ठिकाणाचा आधार घेऊन प्राप्त होते. ठीक आहे. आणि कोणत्या उद्देशाने येतो ते ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा मंत्र 2. हे परमात्म्या उपदेश करण्याच्या उद्देशाने, म्हणजेच खरं ज्ञान देण्याच्या उद्देशाने तुम्ही महापुरुषांना भेटता आणि तुम्ही अत्यंत गतिशील पदार्थासारखे आमच्या आध्यात्मिक यज्ञामध्ये सामील होता. तुम्ही कबीर देव आहात, कबीर साहेब आहात, कबीर अल्लाह आहे, शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे सोम तुम्ही आम्हाला सुख द्या. आता यातून काय सिद्ध झालंय की परमात्मा विजेसारख्या वेगाने, अतिशय वेगाने इथं येतो. जर सर्व व्यापक असता तर वेगाने येण्याची काय आवश्यकता होती. आता आपण जाऊया ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र क्रमांक 26 वर. हे आपण वाचलंय आधी, बरोबर ना. आणि आता इथे आपण सिद्ध करतोय की परमात्मा एकाच स्थानी राहतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा मंत्र क्रमांक 27. जो परमात्मा द्यूलोकातील 3ऱ्या पृष्ठावर विराजमान असतो तिथे राहतो. म्हणजे 3ऱ्या स्तरावर सतलोकांचा जो 3रा थर आहे सगळ्यात वरचा तिथे राहतो. आणि अजून एक दाखवतो. याच ऋग्वेदातील कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचा. हे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 आणि मंत्र नंबर 3. हे काय लिहिलंय की सूर्याप्रमाणे जगत प्रेरक हा परमात्मा सौम्य स्वभावाचा आणि जगाला प्रकाश देणारा आहे आणि सर्व लोकांना पवित्र करणारा भुवनापरी तिष्ठती संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्ध्व भागामध्ये म्हणजे वरच्या भागामध्ये वर्तमान आहे. यांनी वर्तमान लिहिले त्याऐवजी विराजमान पाहिजे होतं. तिथे बसला आहे. तिष्ठती म्हणजे बसला आहे. भुवनोपरी म्हणजे सगळ्या भुवनांच्या वर, ऊर्ध्व म्हणजे सगळ्यांच्या वर, वरच्या भागामध्ये विराजमान आहे, बसला आहे, तिष्ठती. ठीक आहे, तिथे बसला आहे. सर्व लोकांच्या वरच्या भागामध्ये बसला आहे. वरती 4 लोक आहेत. एक सतलोक, अलकलोक, अगमलोक, अकैलोक. त्या 4 लोकांमध्ये तशी 4 रूपे घेऊन परमात्मा त्यांच्या वरच्या भागामध्ये 3ऱ्या भागामध्ये बसला आहे. आता हे सिद्ध झालं. आता तर हे सिद्ध झालं की परमात्मा नर आकार आहे, माणसासारखा दिसणारा आहे आणि तो कबीर देव आहे, एका स्थानी राहणारा आहे.
आणि दाखवतो तुम्हाला. ह्याच ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 च्या मंत्र क्रमांक 16 पासून 20 पर्यंत एक विशेष निर्णायक ज्ञान आहे. त्यात काय लिहिलंय, त्यामध्ये प्रश्न केलाय. त्याच्यात प्रश्न केलाय बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 मंत्र क्रमांक 16. हे परमात्मा, सर्वोपरी रहस्य, श्रेष्ठ नाम, हे नाम आहे संस्कृतमध्ये. गुह्यम चारू नाम, चारू म्हणजे श्रेष्ठ, गुह्यम म्हणजे गुप्त, नाम म्हणजे नाव लिहायचे जे तुमचं नाव आहे. तुम्ही आम्हाला त्याचं ज्ञान द्या. आपलं जे वास्तविक ज्ञान आहे, गोपनीय जे गुप्त नाव आहे, त्याचं आम्हाला ज्ञान द्या. आता हे सांगा, कोणतं नाव आहे तुमचं? आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र 17 मध्ये परमेश्वराने या प्रश्नाची उकल केली आहे. नाव सांगितलंय देवानी, काय नाव आहे? वेद ज्ञानदाता सांगतोय. आता मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 मंत्र 16 आणि याचा मंत्र नंबर 16 आपण बघितला. आपलं नाव काय आहे? तुमचं जे श्रेष्ठ नाम आहे, हे नाव नावातच लिहायचं होतं, त्याच्याबद्दलचं ज्ञान आम्हाला सांगा. इथं पहा. आता हा 17 नंबर मंत्र आहे. ह्याच्यात शिशुम जगानम हरंती मदंती शुभंती वहीनम मरुतो गवेन कवीर गिरभी काव्यन्या कवी संत सोम पवित्रती रेभम. यामध्ये हा शिशु शब्द आलाय. आता हा शिशु शब्द या ठिकाणी इथे कसा आहे? याचं परमात्म्याने सांगितलंय की वेद मेरा भेद है और मैं ना वेदन के माही और जौन वेद से मैं मिलूं, ये वेद जानते नहीं. आता असं आहे की जेव्हा शिशु रूप धारण करून तो परमात्मा प्रगट होतो, 3 स्थितीमध्ये आपलं रक्षण करतो. एका स्थितीमध्ये परमात्मा द्यूलोकांमध्ये 3ऱ्या स्तरावर एखाद्या राजासारखा सिंहासनावर विराजमान आहे. त्याच्या शरीरावर एका रोमामध्ये करोडो सूर्य, करोडो चंद्र, एका रोमामध्ये एवढा प्रकाश आहे. आणि दुसऱ्या स्थितीमध्ये ते प्रत्येक युगामध्ये एक लीला करतात, तिकडून धावत इकडे येतात, शिशुरूप धारण करून एका कमळाच्या फुलावर, सरोवरामध्ये, तलावामध्ये प्रकट होतात. तिथून संतानहीन दाम्पत्य त्यांना घेऊन जाते आणि मग त्या नवजात शिशूच्या रूपात प्रकट झालेल्या परमात्म्याच्या संगोपनाच्या लीला कुमारी गायींकडून होते. आणि ही लीला केलीये कुणी? आणि त्याचं वेदांमध्ये पण प्रमाण आहे की ज्या परमात्म्याने ही लीला करून ठेवलीये. मग परमात्म्याला समजण्यामध्ये वेळ नाही लागत. जे वेदांना सत्य मानतात त्यांच्यासाठी वेद बरोबरच आहेत, आम्हीही मानतो. आणि वेदांमध्ये जी लीला आहे ईश्वराची, ज्या ईश्वराने ती केली आहे, मग तो देवच आहे. मग देव तर तोच आहे. समजायला वेळ लागत नाही. दुराग्रही हट्टी व्यक्ती ईर्षेमुळे मानणार नसतील तर ते त्यांचं दुर्भाग्यच आहे. यामध्ये काही बढाई नाही. आत्म्यासाठी आधार असला पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9, याच ऋग्वेदातील ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 1 आणि मंत्र नंबर 1 मध्ये काय लिहिलंय? यामध्ये सोम म्हणजे परमात्मा, म्हणजे परमात्म्याचाच महिमा चालू आहे. ठीक आहे. आता दुसऱ्यामध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 2 मध्ये हे परमात्मन ठीक आहे. आणि आता इथे तिसऱ्यामध्ये हे परमात्मन, 3ही मंत्रांमध्ये परमात्म्याचाच महिमा चालू आहे. आणि 4 मध्ये हे परमात्मन आपण, आणि 5 मध्ये हे परमात्मन आपण, हे पण परमात्म्याच्या विषयीच चाललं आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आणि मंत्र 6 मध्ये. आता 7 मध्ये यांच्या लक्षात आलं की परमात्म्याला तर आपण निराकार म्हटलं आहे. मग तिथे पुरुष लिहायला सुरुवात केली.
अशाच प्रकारे त्यांनी 8 मध्येही या पुरुषाला, आता पुरुष म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय याचा निर्णय करूया त्यांच्या शब्दात. वेदानेच वेद सिद्ध करूया, काट्यानेच काटा काढूया. हे बघा, हा यजुर्वेद त्याच विद्वानांनी अनुवादित केलाय जो परमात्म्याला निराकार म्हणून सांगतोय. सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, नवी दिल्लीहून. हे आर्य भाषा भाष्य आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. या यजुर्वेदाचा 40वा अध्याय शेवटचा अध्याय आणि त्याचा 17वा मंत्र 40व्या अध्यायाचा शेवटचा मंत्र आहे. हा 40वा अध्याय याच्या 15 मध्ये वेद ज्ञानदाता स्वतःविषयी बोलतोय की वायू अनिलम अमृतम वेदम वस्मांतम शरीरम ओम करतो समर किल्बे समर कर्तुम समर. वेद ज्ञानदाता म्हणतोय की माझं एक नाव ओम आहे. त्याचं काम करता करता स्मरण करा, विशेष कसक घेऊन स्मरण करा. मनुष्य जीवनाचं मूळ कर्तव्य आहे म्हणून स्मरण करा. वायू अनिलम अमृतम अथितम भस्मांतम शरीरम, शरीराचा त्याग करेपर्यंत याची साधना केल्यामुळे जे अमरत्व प्राप्त होते ओममुळे, ते तुम्हाला मिळेल. इथे बघा, आता हा आहे 44 अध्याय, 40व्या अध्यायाचा 17वा श्लोक. यामध्ये त्यांनी वेद ज्ञानदाता ब्रह्म सांगत आहे, हे माणसांनो, जो ज्योतिस्वरूप रक्षक माझ्याशी अविनाशी योग्य कारणासाठी आच्छादित मुखाच्या तुलनेत उत्तम अंगाचा प्रकाश केला जातो, जो तो प्राण आणि सूर्यमंडळामध्ये पूर्ण परमात्मा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. तो तर परोक्ष रूप आहे, गुप्त आहे. अहम, मी ब्रह्म आहे. खम, मी वरती आकाशरूपी ब्रह्मलोकामध्ये राहतो आणि माझं ओम नाव आहे. असं ओम नाव जाणा असं लिहायचं होतं. असं काय, आता सिद्ध झालं आहे की जिथे पुरुष लिहिलंय त्याचा अर्थ पूर्ण परमात्मा. स्वामी दयानंद यांच्या शब्दामध्ये. आपण पुन्हा ऋग्वेदाकडे आलो, यजुर्वेद ठेवून दिला. हे ऋग्वेदाकडे आलो आपण, यजुर्वेद ठेवून दिला. हे पहा, हा तोच आहे. आता आपण याच्या ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या 6 पर्यंत परमात्मा लिहित राहिले. हे 6व्या मंत्रामध्ये आणि 7व्यामध्ये लक्षात आल्यावर पुरुष लिहिलं आणि 8व्यामध्ये पण पुरुष लिहिलंय. इथे लिहिणार की त्या पूर्ण परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्म्याला उग्रगती प्रेरित करते आणि भासमान शरीराला, तेजोमय शरीराला तो पुरुष म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. पुढे पाहूया. आणि ज्यामध्ये 3 प्रकारांनी दुसऱ्याचं कल्याण, कारण म्हणजे कल्याण करण्यासाठी मधुमय शरीर मिळते. याचा काय अर्थ आहे? त्या पूर्ण परमात्म्याला उग्रगतीमुळे प्रेरणा मिळते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. वेद ज्ञानदाता सांगतात की जेव्हा इथं धर्माच्या विरुद्ध तिरस्कार वाढतो, अधर्म वाढतो, त्यावेळी मी माझा अंश अवतार धारण करतो रामकृष्णाच्या रूपात. आणि मग ते अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करतात. त्यांची पद्धत काय आहे रामकृष्णाची हे तुम्ही पाहिलंच असेल. रावणाला मारलं, करोडो लोक मारले गेले. परशुराम सुद्धा त्यांचेच अवतार होते, विष्णूंचे. त्यांनी लाखाच्या संख्येने क्षत्रियांना मारलं, लाखाच्या संख्येमध्ये. नंतर श्रीकृष्णजी आले, त्यांनी पण असंच राक्षसांचा नाश करून धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. पण शांतता कशी झाली, जसं की काही लोक मारले गेले, त्यामुळे अशांती अजून वाढली. त्यांच्या बायका विधवा झाल्या, लहान मुलं अनाथ झाली. त्यांच्या बायकांवर राहिलेल्या लोकांनी नको नको ते अत्याचार केले. हे तर सगळ्या जगासाठी लाजिरवाण आहे. तर ही तर पद्धत आहे ती काल ब्रह्मनी पाठवलेल्या त्यांच्या भगवानांची, पुत्रांची. आणि आता तो पूर्ण परमात्मा शांती स्थापना कशी करतो? तो ज्ञानाने, तो स्वतः येतो
आणि सर्वांना ज्ञान देतो, जसं इथे लिहिलं आहे की त्या परमात्म्याला उग्र गती म्हणजेच भयंकर परिस्थिती जेव्हा पृथ्वीवर तयार होते त्यापासून तो प्रेरित होतो आणि मग तो एका हलक्या तेजपुंज रूप घेऊन इथे प्रकट होतो. त्या परमात्म्याचं शरीर 3 स्थितीमध्ये आहे. एक तर तुम्हाला सांगितलं सतलोकामध्ये राहतो, राजासारखा सिंहासनावर बसलाय, डोक्यावर मुकुट आहे, वर छत्र आहे. वेद पण सांगतात की ज्या महापुरुषांना ईश्वर भेटला त्यांना घेऊन गेला आणि परत सोडलं. त्यांनी पण हेच सांगितलं. अरस कुरुस पर समेत गुमत जाए, जहाँ परमेश्वर का डेरा, सवेत सतर सिर मुकुट विराजे, और देखत ना उस चेहरे नु. एक स्थिती तिथे असते की जिथे सतलोकामध्ये परमात्मा राहतो, राजासारखा सिंहासनावर बसलाय. त्याच्या एका रोमामध्ये करोडो सूर्य, करोडो चंद्र, इतकं तेज आहे, इतकं तेज आहे. त्या रूपात त्या लोकातून या लोकात येतात तर आम्ही बघू नाही शकत. आमची दृष्टी कमी पडते. म्हणून परमात्मा कमी तेजपुंज रूपात साध्या रूपामध्ये येतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 मध्ये आपण पाहिलं की परमात्मा साध्या सरळ रूपामध्ये कमी तेजपुंज रूपात येतो. जसं एका खोलीमध्ये 4-5 प्रकारच्या ट्यूब लावल्यात, 1000ची, एक 500ची, एक 100ची आणि एक 10 वॅटची किंवा 0ची. जेव्हा खूप प्रकाशाची आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या चालू करा. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सर्व बंद करून एक 0चा बल्ब चालू ठेवला, गरजेप्रमाणे प्रकाश मिळेल. जेवढी आवश्यकता असेल तेवढा प्रकाश मिळेल. तसंच परमात्मा आपल्या शरीराचं तेज हलकं करतो, कमी करतो आणि तिथून इथं येतो. आता दुसरी स्थिती तुम्हाला सांगितली की नवजात शिशूच्या रूपामध्ये कमळाच्या फुलावर प्रत्येक युगामध्ये एक लीला करतो अशी. आणि सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर येतात, ज्यामुळे पाण्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे पाणी, त्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. आणि तिथून निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातं. आणि तिसऱ्या स्थितीमध्ये परमात्म्यांना जेव्हा वाटेल एखाद्या साधूच्या किंवा ऋषीच्या रूपात येऊन आणि महात्म्याच्या रूपामध्ये प्रगट होतो आणि चांगल्या आत्म्यांना मिळतो. त्यांना मग ज्ञान देतो, ज्ञानाशी त्यांचा परिचय करून देतो. आता दुसऱ्या स्थितीमध्ये तो परमात्मा लहान बालकाच्या रूपामध्ये येतो, दुसऱ्या प्रकारच्या लीला करत. तर त्याचं प्रकरण बघूया. जेव्हा तो परमात्मा शिशुरूप धारण करून येतो आणि त्याला निस्संतान दाम्पत्य कमळाच्या फुलावरून उचलून नेतं, तेव्हा त्यांच्या संगोपनाचं सगळं काम कुमारी गायी करतात. तो पूर्ण परमात्मा असतो जो अशा लीला करतो, हे वेदामध्ये सांगितलं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र 8 आपण वाचलाय. आता 9वा वाचूया. इमम म्हणजे त्याचं. सौम्य स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला इथं यांनी सौम्य म्हणजे त्या परमात्म्याला हे स्वतःच्या हातांनी लिहिलंय. हे पहा, याच्या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे परमात्मा. या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे सौम्य स्वभावाचा परमात्मा. ठीक आहे, याच परमात्म्याचा विषय चाललाय. चालता चालता आपण 9व्या श्लोकाकडे आलो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र 9वा. यामध्ये पण शिशु शब्द आहे. इथे लिहिलंय की ते सोम म्हणजे परमात्म्याला, परमपुरुषाला, अमर पुरुषाला, जो शिशु रूपामध्ये प्रकट होतो त्याला सर्व प्रकारच्या अधन्य म्हणजे बिनाधनाई है, गायी तृप्त करतात. आता अधन्याचा अर्थ होतो, जसं आमच्या स्थानिक भागामध्ये हरियाणामध्ये ज्या गायीने अजून दूध दिलेलं नाहीये तिला म्हणतात ही बिनाधनाई आहे. अधन्य म्हणजे बिनाधनाई म्हणजे जिला अजून बैलाने स्पर्श केलेला नाहीये, जी गर्भवती नाहीये. आता ही अधन्या जिला बैलाने कधीही स्पर्श केलेला नाहीये अशी कुमारी. आता या अधन्या गायीकडून म्हणजेच कुमारी गायीकडून त्या शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या परमात्म्याचे संगोपन केले जाते.
याचा हा अर्थ आहे. परत पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 चा मंत्र 9 आपण वाचतोय. सोम म्हणजे अमर पुरुषाला, सौम्य स्वभावाच्या पुरुषाला, श्रद्धाळू पुरुषाला, अमर पुरुषाला, जो शिशु रूपामध्ये प्रकट झालेला आहे. सर्व प्रकारच्या सर्व अधन्या म्हणजे जिला बैलाने कधी स्पर्श केला नाही, गायी, त्या गायीद्वारा त्या गायी तृप्त करतात. त्यातून त्यांच्या संगोपनाची लीला होते. जे वेदामध्ये लिहिलंय, वर्णन केलंय, ती परमात्म्याची लीला, अशी लीला ज्याने केली आहे, मग कोण आहे परमात्मा? तोच आहे परमात्मा. आता दाखवतो 600 वर्षापूर्वी त्या कबीर देवांनी, कबीर साहेबांनी, ज्याला विणकर म्हणत तसं, त्याने ही लीला केली आहे. तो भगवान आहे. दाखवतो तुम्हाला त्यांच्या जीवनात 600 वर्षापूर्वी जी लीला केली होती, ती आदरणीय धर्मदास साहेबांनी लिपिबद्ध करून ठेवली आहे. हा आहे पवित्र कबीर सागर, ज्यामध्ये परमात्म्याची लीला वर्णन करून ठेवली आहे जेव्हा कबीर साहेब आले होते. संपूर्ण 11 भाग, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. कबीर सागर संपूर्ण भाग हा तोच आहे. याचे कोण आहेत संशोधक? कबीरपंथीच त्याचे संशोधक आहेत. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी यांनी तयार केलेलं हे त्याचे मुद्रक आणि प्रकाशक आहेत. खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष, श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. याचं थोडंसं तोंडी सांगतो, यानंतर तुम्हाला अगदी सहजपणे कळेल. परमात्मा 600 वर्षापूर्वी या कलियुगामध्ये सन 1398 संवत 1455 ज्येष्ठ पौर्णिमेला सचखंडमधून, सतलोकांमधून इथे आले होते. ब्रह्ममुहूर्तावर कमळाच्या फुलावर शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते. हे प्रत्यक्ष पाहणारे एक अष्टानंद नावाचे ऋषी होते, जे त्याच सरोवरावर रोज स्नानासाठी यायचे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिथेच बसून आपली साधना, आपल्या गुरूंकडून प्राप्त झालेली साधना करायचे. ते साधना करण्यामध्ये व्यस्त होते, प्रयत्न करत होते. याच वेळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधी आकाशामधून एक प्रकाशाचा गोळा आला. अष्टानंदजींनी पाहिलं की एवढा तीव्र प्रकाश कसा येतोय एवढ्या वेगाने. त्यांचे डोळे दिपले, बंद झाले. जसं आपण सूर्याकडे बघितल्यावर डोळे बंद होतात आणि सूर्याचा प्रकाशरहित आकार दिसतो, अगदी त्याच प्रकारे जेव्हा अष्टानंदाजींनी त्या प्रकाशाच्या गोळ्याकडे पाहिलं, त्यांचे डोळे बंद झाले. ते सहन नाही करू शकले आपल्या डोळ्यांनी. डोळे बंद झाल्यावर त्यांनी काय पाहिलं की एक शिशुरूप दिसतंय, त्याचाच प्रकाश होता. तो बालकासारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यासमोर जसं चमकायला लागलं, ज्याप्रमाणे सूर्य कडे बघून आपण दुसरीकडे बघायला लागलो तरी त्याचा प्रकाशरहित आकार नक्कीच आपल्यासमोर, त्याच्या प्रतिभेच्या रूपात आपल्यासमोर दिसत राहतो. तसंच त्याचं झालं आणि काही वेळानंतर तो प्रकाश एका ठिकाणी लुप्त झाला, त्या तलावाच्या काठावर. अष्टानंदजींनी विचार केला की माझ्या गुरुजींना विचारीन की हा माझ्या भक्तीचा प्रभाव आहे का मला काही भ्रम होतोय. त्यांचे गुरु स्वामी रामानंदजी ब्राह्मण महर्षी होते. वेद, गीता आणि पुराणांचे मर्मज्ञ मानले जायचे. त्यांना जेव्हा विचारलं की भगवान, आज मी असा आकाशातून प्रकाशाचा गोळा बघितला, माझे डोळे ते सहन नाही करू शकले. डोळे बंद झाले तर एक बालक दिसू लागलं, शिशु, आणि थोड्याच वेळाने तो प्रकाश कमळाच्या फुलावर म्हणजे एका सरोवरामध्ये लुप्त होताना दिसला. आता जसं त्या ऋषींना ज्ञान होतं, स्वामी रामानंदजींना आपल्या शिष्यांचं समाधान अशा प्रकारे केलं की बेटा, वरच्या लोकातून अवतारी शक्ती येत असतात, अवतारगण येतात, तेव्हा त्यांची अशीच ओळख पटत असते. तारा तुटल्यासारखं दिसतं. इथंच कुठेतरी आईच्या गर्भातून जन्म घेतील. त्यांना तेवढं ज्ञान होतं की त्यांचे भगवान आईच्या गर्भातूनच जन्म घेऊन आले होते.
पण हा परमात्मा संपूर्ण जगाचे जनक आहेत, सर्वोत्पादक आहेत. ते कोणा आईच्या पोटी जन्मत नाहीत. ते स्वतः येऊन प्रकट झाले. तर निरुनिमा नावाचे ते पहिले गौरीशंकर नावाचे ब्राह्मण होते. आणि सरस्वती त्यांची पत्नी होती. ते शंकराचे पुजारी होते, खूप इमानदार ब्राह्मण होते. कथा सांगायचे, कोणाला भ्रमित नाही करायचे. जे पैसे यायचे दक्षिणेचे त्यावर आपला निर्वाह चालवायचे. आणि त्यातून जे पैसे वाचायचे ते धर्मासाठी वापरायचे. ते कोणाला भ्रमित नाही करायचे. चुकीचा मार्ग दाखवून फसवायचे नाहीत. त्या भागामध्ये त्यामुळे ते सर्वाधिक प्रशंसेचे पात्र झाले होते. त्या कारणाने इतर ब्राह्मण त्यांच्याशी ईर्षेने वागायचे, कारण ह्यांनी आमची रोजीरोटी घालवली. या गोष्टीची मुसलमान लोकांना माहिती होती की हिंदू धर्माचा प्रसार गौरीशंकर ब्राह्मण करत आहेत. आणि त्यांना हे पण माहीत होतं की इतर त्यांचे जे ब्राह्मण गुरु आहेत, ज्यांच्या मागे सारं जग लागलेलं आहे, ते जास्त करून यांच्या विरोधात आहेत, यांच्याशी ईर्ष्या करतायत. याचा फायदा उठवून मुसलमानांनी गौरीशंकर सरस्वतींना जबरदस्तीने मुसलमान बनवलं. त्यांच्यावर आपलं उष्ट पाणी टाकलं, साऱ्या घरात शिंपडलं आणि सांगितलं की हा आता मुसलमान झाला. दुसरे ब्राह्मण जे गौरीशंकर यांच्याशी ईर्ष्या करायचे, त्यांना खूप खुशी झाली. त्यांनी सगळीकडे प्रचार केला. गौरीशंकर मुसलमान झालेत. त्यांच्याशी संबंध तोडले. गंगेमध्ये स्नान बंद केलं. 1 मिनिटात काम केलं आणि ते विवश झाले. त्यांचं नाव ठेवलं नूर अली. त्यांना नीरू नावाने ओळखायला लागले. आणि सरस्वतींचं नाव ठेवलं नियामत. तिला निमा म्हणायला लागले. नीरू आणि निमा नावाने ते प्रसिद्ध झाले. आणि आता त्यांना रोजीरोटीची समस्या भेडसवायला लागली. मग त्यांनी एक असं काम पाहायला लागले की जे पैशाशिवाय सुरू होईल. त्यांनी कुणीतरी सांगितल्याप्रमाणे कापड विणण्याचं काम सुरू केलं. आणि कापड विणायला जास्त करावं लागत नाही. 4 लाकडाचे वासे काढायचे, तारा लावायच्या आणि त्यांचे काम सुरू झाले. या कारणामुळे त्यांना विणकर म्हणायला लागले. त्यांना मूलबाळ नव्हतं. वय असेल फार तर 60 किंवा त्याच्या जवळपास. त्यांचं गंगेमध्ये स्नान करणं बंद केलं होतं. म्हणून ते त्या लहरतारा तलावावर स्नानासाठी जात असत, जिथे परमात्मा येऊन विराजमान झाले होते कमळाच्या फुलावर. ते लहरतारा तलाव त्याचं नाव पडलं होतं कारण पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा गंगा नदी उफाळून म्हणजे खूप वाहायची, भरपूर वाहायची, त्यावेळी गौघाटाच्या वरतून लाटांच्या रूपाने पाणी उसळून जोरात व्हायचे. ते एका सरोवराचं रूप धारण करायचं आणि पूर्ण वर्ष गंगेचं पाणी निर्मळ राहायचं, पवित्र राहायचं. त्यात कमळाची फुलं उगवायची. ते प्रत्येक दिवशी तिथे स्नान करण्यासाठी जायचे त्यांच्या झोपडीतून. अंतर जवळपास 4-5 किलोमीटर होतं. तर तिथे रोज स्नानासाठी जायचं होतं. वरतून परमात्म्यानं यायचं होतं. ते निस्संतान होते आणि परमात्म्याला कमळाच्या फुलावर पाहून ते खूप खुश झाले. ही फार मोठी गोष्ट आहे, नंतर कधी सांगेन. आज प्रसंग काही वेगळाच आहे. ते घरी घेऊन आले. आता 25 दिवस झाले, काही खाणं नाही, पिणं नाही, तोंड एकदम बंद. खूप चिंताग्रस्त झाले. निमाला खूप चिंता वाटली की हे शंकर भगवान, एकतर हे बाळ द्यायलाच नको होतं. आम्ही कसं तरी रडत खडत जगत होतो आणि आज तुम्ही आम्हाला बाळ दिलं, मूल दिलं. आता ते काही खात पीत नाही. देवा, तू त्याला परत घेतोयस की काय? खूप मोठ्यानं रडत होती. म्हणत होती की हे जर बाळ मरण पावलं तर मीही मरेन, पक्का निश्चय. मग देवाने विचार केला की म्हातारी उगाच मरायची. शंकरांना प्रेरित केलं शिवमंडलातून, शिवलोकातून एक साधू रूप घेऊन आला आणि म्हणाला, माई का रडतेस? कारण विचारलं, सांगितलं. साधूच्या रूपात आलेल्या शंकराने म्हटलं, दाखव तुझं बाळ कुठे आहे? निम्मा पाळण्यातून बाळाला घेऊन आली आणि तिला वाटलं साधूच्या पायावर बाळाला ठेवू, बाळाचा जीव वाचव. जसं बाळाला साधूच्या पायावर ठेवायला गेली, बाळ हवेत तरंगायला लागलं आणि त्या साधू शंकराच्या तोंडासमोर हवेत स्थिर झाले, स्थिर राहिले.
शंकर काय ते समजले, म्हणाले, माई हे तर सिद्धिप्राप्त झालेलं बाळ आहे. असा पुढे हात केला शंकरांनी आणि त्यांच्या हातावर आलं आणि 7 वेळा चर्चा केली दोघांनी. नवजात शिशुरूपातला परमात्मा म्हणाला की हे शंकरा, त्यांना सांगा कुमारी गाय घेऊन या, त्यांचं दूध पिईन मी. मग निमाला शंकर म्हणाले, तुझ्या नवऱ्याला बोलव. एक कुमारी गाय घेऊन ये आणि कुंभाराकडून एक कोरं मडकं, एक मटका घेऊन ये. असंच केलं गेलं. नंतर म्हणाले भगवान 25 दिवसाच्या वयामध्ये की महात्माजी, आपण यांच्यावर थपकी मारा. गायीच्या कमरेवर. गाय दूध देईल. शंकराने थपकी मारली आणि लांब लांब स्तन झाले. कोरं भांडं खालती ठेवलं होतं. त्यात दूध पटापट भरायला लागलं. धार चालू झाली आणि भांडं भरल्यावर थांबली. मग ती गाय रोज दूध द्यायला लागली, कुमारी गाय. आता पुण्यात्म्यांनो, ही लीला कोणी केली? जे वेद सांगतात की जो ही लीला करतो तो शिशुरूपात प्रकट होतो. उग्रगती त्याला प्रेरणा देत असते. जेव्हा हाहाकार माजला होता तेव्हा 600 वर्षापूर्वी आले होते परमात्मा. अशी शांती केली होती की आतापर्यंत ती टिकून आहे. आता ह्या 50 वर्षापासून परत खळबळ उडाली आहे, हाहाकार माजलाय. एक माया दिसायला लागली आहे सगळीकडे. किती जुलूम वाढलाय, हाहाकार माजलाय. आता धर्माची पुन्हा स्थापना होणार आहे या दासाच्या माध्यमातून आणि परत शांती होईल. मग त्यावेळी परमात्मा जे आले होते 600 वर्षापूर्वी, ही लीला केली होती आणि लिपिबद्ध केली होती 600 वर्षापूर्वीच. आजची नाही आहे ही. आणि मग त्यातून सहजपणे लक्षात येईल की देव कोण आहे, ज्याच्याबद्दल वेद पण सांगतात आणि ती लीला करून ठेवली आहे. हे बघा, हे कबीर सागर संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्ण दास प्रकाशन, मुंबई. आणि त्याचे कोण आहेत हे संशोधक? कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी यांच्याद्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईमधून. याच्यामध्ये एक ज्ञान सागर नावाचं प्रकरण आहे. त्याच्या 74व्या पानावर सुन जुल्हा मन भयो आनंदा, जिमी चकोर पायो निशी चंदा, और ले सुत चले हर्ष मन कीन्या. त्या मुलाला उचलून घेऊन तिथून पुढे निघाले. तासो पुनस असबोल ही लीना, सुत काशी को ले चले लोग देखण ते आव. लोक बघायला आले एवढ्या सुंदर बालकाला. अन्न पाणी बक्से नहीं, अन्न पाणी खाल्लं नाही. जुल्ला सोग जनावे. जुल्हन फिर चिंता होईल. तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सौ कही उत्पाना. आता इथे काय वर्णन केले आहे की रामानंदांकडे जाऊन नीरू विणकराने प्रार्थना केली की ऋषीजी, मला जंगलात एक असा पुत्र सापडला आहे, फुलाच्या वर, आणि तो काही खात पित नाही. काही विधी सांगा, काही तंत्रमंत्र करा. आता त्यांनी जे केलं की हे कबीर सागर आहे, ही यथार्थ लीला आहे. परमात्म्याने सांगितलं की कबीर पंथात काळाचे दूध घुसतील. मग त्याची पूर्ती करण्यासाठी कबीर परमेश्वराने आपली आवडती आत्मा गरीबदासजींना पाठवली. गाव छुडानी जिरा, जंजर, हरियाणा. तिथे सतलोकातून चालत आले होते परमात्मा, जे लीला करतात. सतलोकामधून एका साधू महात्म्याच्या रूपात 10 वर्षाचा बालक गरीबदास, जो जाट जातीचा होता, छुडानी गावातील मोठा जमीनदार होता. 1400 एकर जमीन होती, 1400 किल्ले. गुरं चारत होते शेतामध्ये. तर तिथे पण परमात्मा आले होते. कुमारी गाईचं दूध प्यायले होते. खूप मोठी गोष्ट आहे. सचखंड घेऊन गेले होते, त्यांना आणून सोडले होते, दिव्य दृष्टी दिली होती. जसे तुलसीदासाने लाखो वर्षापूर्वी रामायणाच्या घटना, रामलीलांच्या, राम भगवानांच्या आपल्या चौपाईमध्ये जशाच्या तशा चित्रित केल्या होत्या, सगळ्यांना मान्य आहे. त्याचप्रमाणे गरीबदास परमात्म्याला त्या पूर्ण परमात्म्याने दिव्यदृष्टी दिली होती. त्यांच्या दिव्यदृष्टीत आणि तुलसीदासांच्या दिव्यदृष्टीमध्ये दिवस रात्रीचे अंतर होते. ही दुर्बीण समजा की दूरदर्शी, कोणाचं थोडं अंतर असतं तर कोणाचं जास्त. तेव्हा गरीबदासांनी त्या परमात्म्याची महिमा
याची डोळा पाहिले आणि त्याचबरोबर त्यांच्या दिव्यदृष्टीने जशास तसे चित्रण केले तेच इथे मिळाले. इथे प्रकरण थोडेसे बदलले आहे की रामानंदजींनी विचारले. ते तर शिवजी आले होते साध्या रूपामध्ये, की जे त्यांचे पुजारी होते देवदासजी त्यांनी स्पष्ट केले आहे. शिव उतरे शिव मंडल से अवगत बतन विनोद और लिया ईश को गोद. म्हणतात अनब्यावर को दूहत है दूध दिया तत्काल. कंवारी को दूहत है दूध दिया तत्काल और पीवे बालक ब्रह्मगति तासी भय दयाल. जसे की आपल्याला आता समजून घ्यायचे आहे की वास्तवामध्ये एका कुमारी गायीकडून त्यांच्या पालनपोषणाची लीला झाली आहे, एवढंच समजून घ्यायचंय. हे बघा, हे आहे ज्ञान सागर. 74 पानावर कबीर साकर आपण वाचत आहोत. ते म्हणतात, तब जुल्हा मन कीन तिवाना रामानंद सो कही उत्पाना. मैं सुत पायो बड़ा गुणवंता कारण कौन बखे नहीं संता. हे महात्माजी काय कारण आहे की हा काही खात नाही. रामानंद ध्यान तब धारा जुल्हा सो तब वचन उचारा.